महाभारत भाग क्रमांक 86. दुर्योधनाचा अपमान. दुर्योधन गंधर्वाच्या हाती पराभूत झाला तेव्हा त्याच्या मनात लज्जा, राग आणि असहाय्यता एकाच वेळी उगवली होती. परंतु त्या ठिकाणी प्रसंगी युधिष्ठिराने दाखवलेले उदार मन दुर्योधनाच्या मनाला अधिकच खवळून गेले. युधिष्ठिराने शांतपणे हस्तक्षेप करून गंधर्वराज चित्रसेनाला विनवणी केली आणि कैद्यांची सुटका करून घेतली. पण दुर्योधनासाठी हा उपकार नव्हता, तो त्याच्या स्वाभिमानावरील घाव होता. चित्रसेन आपले कार्य पूर्ण करून परत अमरावतीला गेला. युधिष्ठिराने मोठ्या प्रेमाने दुर्योधनाला सांगितले, आपल्या कुटुंबियांना नमस्कार सांग, शांत राहा, संकट प्रत्येकावर येते. ही नम्र वागणूकही दुर्योधनाला असह्य झाली. जे माझे शत्रू आहेत त्यांनीच मला वाचवले, ही कशी शर्मेची वेळ, असे त्याच्या अंतर्मनात घुसमटत होते. हस्तिनापुरात पोचल्यावर त्याच्या पराभवाची बातमी सर्वत्र पसरली. पांडवांच्या उपस्थितीत स्वतःला वाचवून घेण्याची वेळ काय यावी याचं दुर्योधनाला उत्तर सापडत नव्हतं. भीष्म, विदुर आणि धृतराष्ट्र यांनी त्याला समजवलं, परंतु त्याच्या अहंकारावरचा प्रहार इतका तीव्र होता की तो कोणाचंही सांत्वन स्वीकारू शकत नव्हता. कर्णानेही त्याला सांत्वना द्यायचा प्रयत्न केला, परंतु स्वतः युद्धातून पळाल्याची लाज त्याच्या मनात टोचत होती. त्यामुळे दुर्योधनाचा अपमान आणखीनच खोल झाला. या अपमानाने दुर्योधनाच्या मनात सुडाची आग पुन्हा भडकली.